महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत। लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा 8वा हप्ता आजपासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। महिलांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत। तुमच्यासाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहत आहात। त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळे निर्णय सरकारने जे घेतलेले आहेत, लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या वस्तू वाटप करण्यात येत आहेत, या सर्वांची माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील। बहिणींच्या अकाउंटला आज सकाळपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीचा 8वा हप्ता 2-3 दिवसापासून वितरित करण्यात येत आहे। अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत। महिलांना मेसेज देखील आलेले आहेत। आता पहा कोणते जिल्हे आहेत, तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत फेब्रुवारीचा 8वा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होत आहे। आता बाकीचे जे उर्वरित जिल्हे आहेत त्यांना पैसे आजपासून मिळायला सुरुवात झालेली आहे। नक्कीच ही मोठी अपडेट आहे। आता हप्ता वाटप संदर्भात पुढे माहिती आहेच, परंतु अपात्र बहिणींसंदर्भात महत्त्वाची माहिती। आणखी 2 लाख बहिणी अपात्र ठरणार का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मागच्या महिन्यामध्ये 5 लाख बहिणी अपात्र ठरल्या लाडकी बहीण योजनेच्या। त्यानंतर पहा मागच्या आठवड्यामध्ये 5 लाख बहिणी अपात्र ठरल्या आणि पुन्हा आता या ठिकाणी 2 लाख आणखीन बहिणी अपात्र। एकूण आकडा आत्तापर्यंत 12 लाखांवर गेलेला आहे अपात्र बहिणींचा। आणखीन अर्जांची छाननी सुरूच आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार आहे, हे तर निश्चित आहे। मग आता दर महिन्यालाच महिलांची संख्या कमी होणार का, तर होय। जसजशी अर्जांची छाननी पूर्ण होईल तसतशी लाडक्या बहिणींची संख्या कमी होईल। अर्जांच्या छाननीचे कोणते निकष आहेत, तर तुम्हाला माहीतच असेल, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसलं पाहिजे, घरामध्ये कुणी आयकरदाता नसला पाहिजे, त्याचबरोबर तुमच्याकडे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलं नाही पाहिजे, सरकारी नोकरदार कुणी घरामध्ये नसावा। हे बेसिक निकष आहेत आणि हे जर निकष पूर्ण करत असाल तर तुम्हाला पैसे इथून पुढे मिळत राहतील। मात्र निकषात बसत नसाल तर मात्र पैसे मिळणार नाहीत। पहा लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांचा जो आकडा आहे तो वाढतच जात आहे। 40 लाख महिला अपात्र, होय बरोबर ऐकत आहात तुम्ही, 12 लाख आत्तापर्यंत अपात्र ठरलेले आहेत आणि आता 40 लाखांवर आकडा पोहोचत आहे अपात्र महिलांचा। त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला कुठंतरी कमी होताना दिसत आहे। यामध्ये स्पष्ट शब्दात तुम्हाला आजच्याच बातमीमध्ये दिसत आहे 21 फेब्रुवारीची अपडेट आहे। अर्जांच्या छाननीनंतर अपात्र बहिणींची संख्या 40 लाखावर जाणार, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणजे राज्यामध्ये तब्बल 40 लाख महिला अर्जांच्या छाननीअंती या ठिकाणी अपात्र असतील। आता या 40 लाख महिला फक्त फेब्रुवारी महिन्यामध्येच 40 लाख असतील का सर्व, जोपर्यंत अर्जांची छाननी पूर्ण होईल तोपर्यंत 40 लाख हा आकडा असेल का फक्त फेब्रुवारी महिन्यामध्ये 40 लाख महिला अपात्र? जर फेब्रुवारी महिन्याचाच हा आकडा असेल तर मग आपण पाहिलं तर तुलनेमध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत 1 कोटीपेक्षा कमी महिलांना मग लाभ मिळेल। जर एका महिन्यामध्ये जर 40 लाख महिला अपात्र ठरत असतील तर आता इथून पुढे प्रत्येक महिन्यामध्ये अशीच संख्या कमी होणार आहे। त्यामुळे सर्व अर्जांची छाननी पूर्ण झाल्याच्या नंतर 1 कोटीपेक्षा कमी महिला लाडक्या बहिणी असतील असं आपण म्हणू शकतो। पण हा आकडा 40 लाखाचा जो आहे तो नेमका सर्व अर्जांच्या छाननी अंती असणार आहे का फक्त फेब्रुवारी अंती असणार आहे, हे आणखी स्पष्ट केलं गेलं नाही, परंतु आकडा खूप मोठा आहे।
40 लाख महिला अपात्र म्हणजे या ठिकाणी 40 लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत. 1,500चा हप्ता सोडा, या ठिकाणी त्यांना कोणतेच पैसे मिळणार नाहीत. 2100 रुपये पण नाही आणि 1,500 पण नाही. आणि या 40 लाख अपात्र महिलांमुळे वर्षाला सरकारचे 2,160 कोटी रुपये वाचणार आहेत. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचा आपल्याला पाहण्यास मिळत आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये जसजसा आकडा कमी होईल तसतसा सरकारी तिजोरीवर पडणारा अतिरिक्त भार जो आहे तो कमी होत जाणार आहे. त्यामुळेच या ठिकाणी सरकारने बहिणींची संख्या कमी करायला सुरुवात केलेली आहे म्हणू शकतो आपण. असं पहा, जर निवडणुका अगोदरच सांगितलं असतं की लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार आहे, पुन्हा त्यांच्या अर्जांची चेकिंग होणार आहे, तर मात्र बहिणींनी सरकारला मत दिलं नसतं. या गोष्टी सरकारने अगोदर स्पष्ट केल्या नव्हत्या आणि आता हळूहळू बहिणींची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पण असं न होता ज्या बहिणींनी फॉर्म भरले आणि फॉर्म भरल्याच्या वेळेसच त्यांचे अर्ज चेक व्हायला पाहिजे होते आणि एकदा फॉर्म चेक झाला की पुन्हा तो परत चेक व्हायला नको होता. मागच्या वेळेस काय झालं निवडणुकांआधी की फॉर्म प्रत्येक बहिणीने भरला, प्रत्येक बहिणीला पैसे आले. सरकारच्या पुढे होत्या निवडणुका डोळ्यावर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने बहिणींना या ठिकाणी पैसे वाटप केले. परंतु आता विविध योजनांचा लाभ घेत असणाऱ्या, शेती नावावर असणाऱ्या, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या, आयकरदाता असणाऱ्या सर्व महिला ज्या आहेत त्या वगळण्यात येत आहेत पात्र लाभार्थींच्या यादीमधून. आता अपात्र बहिणींसंदर्भात आपण माहिती पाहिली. आता ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्यासाठी खुशखबर. फेब्रुवारीचा हप्ता आजपासून मिळायला सुरुवात झालेली आहे. परंतु आणखीन एक तुमच्यासाठी गोष्ट आहे, ती म्हणजे मोफत साडी. रेशन दुकानावरती तुम्हाला मोफत साडी वाटप करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्याअंतर्गत आज आपण माहिती पाहत आहोत. रोज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये साडी वाटप संदर्भातली माहिती आपण आपल्या चॅनलवर जाणून घेत आहोत. पाहू शकता 1.27 लाख महिलांना मिळणार साडी, मोफत साडी. साडी वाटपला सुरुवात झालेला आहे. मार्च महिन्यापर्यंत साडी मिळणार आहे. फेब्रुवारीमध्ये देखील वाटप सुरू आहे. जानेवारीपासून सुरू झालेलं आहे. या योजनेमध्ये तुम्ही बसत असाल, लाडकी बहीणमध्ये तुम्ही पात्र आहात, परंतु साडी वाटपसाठी जर पात्र असाल तर नक्की तुम्हाला तुमच्या रेशन धान्य दुकानावरती ही साडी मिळणार आहे. सोबतच फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या माझ्या बांधकाम कामगारांतर्गत लाडक्या बहिणी आहेत, बांधकाम करणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना तब्बल 20,000 रुपयाची भांडी संच सरकारकडून वाटप करण्यात येत आहे. काही महिलांना मोफत शिलाई मशीन देखील वाटप करण्यात येत आहे. PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीनचं देखील वाटप करण्यात येत आहे. या योजनेचा देखील तुम्ही फॉर्म भरा आणि या सर्व सरकारी योजनांचा लाभ घ्या. योजना तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठीच आहेत. फक्त योजना माहीत नाही म्हणून आपण त्याचा लाभ घेऊ शकत नाही. तर अशाच नवनवीन अपडेट योजनांसंदर्भातल्या जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.